नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. TCS प्रकरणात निदा खानला दिलासा नाहीच. अटकपूर्व जामिनावर आता 27 एप्रिलला होणार निर्णय. रझा मेनन, शफी शेख यांना न्यायालयीन कोठडी. सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर. रुग्णसेवेसह शासकीय कामांवर होणार परिणाम. जिजामाता उद्यानाचं उद्घाटन सापडलं वादाच्या भोवऱ्यात. उद्घाटन रोखण्यासाठी नगराध्यक्ष पोलीस ठाण्यात. संभाजी ब्रिगेडचं उद्यानाबाहेर आंदोलन आणि घोषणाबाजी. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती. महसूल मंत्र्यांच्या निधी आणि स्वाक्षरीतून 50 कोटींची पाणंद रस्त्याची कामं. भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभेत पाणंद रस्ता योजनेत भाजपचा पदाधिकारी अध्यक्ष. आमदारावर भाजपचं राहणार नियंत्रण. बावनकुळेंची माहिती. भंडाऱ्यात कूलर लावताना विजेच्या धक्क्यानं तरुणाचा मृत्यू. भंडाऱ्यात उन्हाचा पारा 43 अंशावर. रायगडच्या लोणेरेमध्ये ओमकार रेसिडेन्सी लॉजिंगमध्ये तरुणीची हत्या. तरुणीच्या हत्याकांडानं रायगड जिल्ह्यात खळबळ. तरुणीवर धारदार शस्त्रानं वार करून आरोपी फरार. चिंचपोकळी पूर्व येथील रेल्वे कंपाऊंडच्या मैदानात केबलला आग. सर्व केबल जळून खाक. टाकळीवाडीचा वीरपुत्र रोहित खनिपुडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप. जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण. पोलीस अधीक्षक निरोध पल कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निरोध पल यांची कोल्हापूरला बदली. निरोध पल आता कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची धुरा सांभाळणार. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.